आपण नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील धामणगाव या गावामध्ये आलेलो आहे। तर आपल्या संगे प्रगतशील शेतकरी धोळा भिक्का गोडे यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। तर आपलं नाव सांगा पूर्ण। माझं नाव धोळा भिक्का गोडे, राहणार धामणगाव, तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक। तर आपल्या इथे जवळपास 100 आंबा लागवड 100 व्हरायटीचे आंबे आहेत। आंबे आहे। तर देशभरातील सर्वात महागडा आंबा आपल्या इथे उपलब्ध आहे असं माझ्या सांगण्यात आलेलं आहे। तर त्या आंब्याचं ते झाड कोणचं आहे बा असं नाही का? तर देशभरातील नाही, जगभरातील सर्वात महागडा आंबा आहे, त्याचं नाव आहे मियाजाकी मँगो। आणि त्याची किंमत आजच्या घडीला आहे इंटरनॅशनल लेवलला 2,70,000 रुपये किलो। तर या शेतकरी बांधवांकडून त्यांचं जाणून घेणार आहे मियाजाकीबद्दल थोडी माहिती। हा जगभरातील सर्वात महागडा आंबा मियाजाकी ह्या नावाने ओळखला जातो आणि इंटरनॅशनल लेवलला याची किंमत कमीत कमी 2,70,000 रुपये पर केजीने विकला जातो। तर माझी समाज बांधवांना हे सांगू इच्छितो का कमीत कमी प्रत्येकाने आपल्या बांधावरती 2 ते 4 झाडं ही लावावी अशी मी त्यांच्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो। अजून त्याबद्दल मियाजाकीबद्दल तुम्हाला खायला कसं लागतो तर त्याबद्दल तुम्ही या आंब्यामध्ये फायबर नावाची चीज लगेच नाही आहे आणि याच्यामध्ये खूपच हा आंबा खायला गोड आहे आणि याच्यामध्ये औषधी गुणधर्म असल्यामुळे याला जागतिक लेवलला खूप किंमत दिली जाते। आपण सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करण्यात येते की नक्कीच आपण हा आंबा प्रत्येकानं लावला पाहिजे। मियाजाकी या आंब्याचं नाव आहे। तर तो जगभरात जवळपास 2 लाख ते 2.5 लाख रुपये किलो असा तो आंब्याची त्याचं मार्केट आहे। तर आपण नक्कीच शेतकरी बांधवांना आव्हान राहील की आपणही या आंब्याची लागवड करावी आणि त्याचं रोपसुद्धा आपल्या गाव उपलब्ध आहे, आपल्या यांच्याकडे उपलब्ध आहे। तरी सर्वांना आव्हान आहे की आंबा पाहू शकतात, क्यू जाई हा या आंब्याचं नाव आहे। तर आपण त्या आंब्याबद्दल शेतकरी बांधवाकडून आपण जाणून घेणार आहोत। तर क्यू जाई या आंब्याबद्दल थोडीशी माहिती। क्यूजाई हा आंबा खाण्यास खूपच गोड आहे आणि कमीत कमी याचं वजन 1 ते 1.5 किलोपर्यंत जातं। साधारण किती महिन्यात हा परिपक्व होतो? साधारण 4.5 महिन्यात कोणत्या फळाला लागतं पक्व होण्यासाठी। ठीक आहे। तरी मी सर्व शेतकरी बांधवांना आव्हान करेन की नक्कीच या आंब्याची व्हरायटीचं रोपं इथे गोडेमाळा धामणगाव यशमतीच्या बाजूला लगत असलेल्या गोडामाळा येथे या आंब्याची रोपे उपलब्ध आहे। तरी नक्कीच आपण इथे संपर्क साधून नक्कीच आपल्या प्रत्येकानं 2 किंवा 4 झाडं लावावी एवढंच आवाहन करतो आणि थांबतो। तर बनाना मँगो, तर आपण पाहू शकतात हा आहे बनाना मँगो। तर आपण या बनाना मँगो बद्दल थोडीशी माहिती घेणार आहोत। तर बनाना मँगो या आंब्याबद्दल थोडीशी माहिती। जितेंद्र विनायक गोडे। तर हा मागे जो आंबा आहे त्याचं नाव काय? या आंब्याचं नाव आहे तर या आंबा लावून किती वर्ष झाली? 2 वर्ष। हा आंबा लावून 2 वर्ष झाली। तर पाहू शकतात आपण या आंब्याला जवळपास 6-7 आंबे आलेले आहे। नक्कीच शेतकरी बांधवांनी या चांगमाई मँगोबद्दल थोडीशी माहिती घेणार आहोत। तर हा आंबा खाण्यासाठी कसा लागतो? हा आंबा खाण्यासाठी खूप गोड आहे। साधारण याची 1 किलोची साईज दिसते। तर अजूनही वाढत होती याची साईज? हो, अजून 100-200 ग्रॅम वाढेल। तर तुझं नाव काय आहे? राहणार? तर खाली कर तू। साधारण किती वर्षापासून लावलं फळं आलेली आता? 3 वर्षाचं झाड आहे ते। पाहू शकता साधारण 3 वर्षाचं झाड आहे। 3 फूट हाईट आहे, 3 फूट हाईट आहे आणि फणस सुद्धा आलेले आहे त्याला 2। तर पहिल्यांदाच आले फणस? हो, पहिल्यांदाच। तर फणसाचं रोपं उपलब्ध राहतील का? हो हो हो। तर माझं शेतकरी
शेतकरी बांधवांना आव्हान की 25 जूनला रोपं उपलब्ध होती. 25 जूनच्या आसपास गोडेमाळा धामणगाव येथे फणसाची रोपे उपलब्ध राहतील आणि नक्कीच ज्याला लागत असेल त्यांनी नक्कीच संपर्क करावा ही नम्र विनंती करतो. धुळा बिका गोडे मुक्काम पोस्ट धामणगाव SMBT जवळ. तर आपल्या येथे जवळपास साधारण 100 व्हरायटीची वेगवेगळे आंब्याची झाडे आहेत. हो. तर आपण कुठून हे आंब्याचं ही आंबे मी कलकत्तावरून आणलेली आहेत आणि ज्यांना कुणाला ही रोपं हवे असतील त्यांनी 25 जूनच्या अगोदर माझ्याशी संपर्क साधावा. त्यांना ही रोपं उपलब्ध होतील. तर नक्कीच माझी शेतकरी बांधवांना आव्हान आहे की नक्कीच आपापल्या बांधावर नक्की 2 किंवा 3 किंवा जेवढी लागेल तेवढी झाडं